भारत माता की जय, हम सेना के साथ है, ऑपरेशन सिंदूर के साथ राष्ट्र या जयघोषाने मंचर शहर दुमदुमलं. मंचर शहरात तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज मंगळवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8 वाजता आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ हुतात्मा बाबूगेनू स्मारक या ठिकाणी अभिवादन करून मंचर शहरातून तिरंगा पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सेनेने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वच भारतवासियांचे रक्षण केले. राष्ट्र ऑपरेशन सिंदूर सेनेने केलेल्या शौर्याच्या समर्थनार्थ मंचर शहरात तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही भव्य तिरंगा पदयात्रा पुणे नाशिक रोड, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले मार्ग, लक्ष्मी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, घोडेगाव रोड, शनी मंदिर, छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना व सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारत मातेच्या प्रतिमेचे व मंचर शहरातील स्वतंत्र सैनिक विश्वनाथ उर्फ बापूशेठ श्रीपती महाजन व लौकी गावचे शहीद जवान मेजर सुधीर पंढरीनाथ थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. तसेच आंबेगाव तालुक्यातील सर्व माजी सैनिकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली व त्यांचा सन्मान करण्यात आला. या तिरंगा पदयात्रेमध्ये लहान मुलं मुली भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई या वेशभूषेमध्ये पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी संजय थोरात म्हणाले की आपलं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या सन्मानासाठी तसेच भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी यांचे 24 ठिकाणी बेस कॅम्पवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर मोठा विजय मिळवला. याबद्दल भारतीय जवानांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर या भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. देशासाठी काम करत असलेल्या सर्व सैनिकांचे कौतुक आहे. आम्ही सर्व नागरिक सैनिकांच्या सदैव पाठीशी आहे. यावेळी धर्मेंद्र खांडरे म्हणाले की हा नवीन भारत आहे. अतिरेक्यांना आता सुट्टी नाही. पाकिस्तानमध्ये घुसून आपल्या सैनिकांनी 200 अतिरेकी मारले. आपल्या सैनिकांना सलाम करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहे. आयोजकांचे मनापासून खूप खूप आभार. अतिशय सुंदर नियोजन तिरंगा पदयात्रेचे. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा नियोजन आपण या मंचर शहरामध्ये केले आहे. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देत मोठ्या संख्येने आंबेगाव तालुक्यातील माजी सैनिक, देशभक्त व देशप्रेमी बांधव, महात्मा गांधी विद्यालय व अण्णासाहेब आवटे कॉलेजचे NCCचे विद्यार्थी, आशा वर्कर, माता भगिनी, वडीलधारी बांधव व समस्त मंचरकर सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्ष स्नेहलताई चासकर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.